जर लोकशाहीत जनता तुम्हाला साथ देत नसेल तर सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? महाराष्ट्रातील गावागावात सध्या एक असा धक्कादायक प्रकार सुरू आहे ज्याबद्दल ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। सध्या राज्यभरात SIRची प्रक्रिया सुरू असतानाच आपला मतदार कोण आणि विरोधी मतदार कोण याची चक्क मार्किंग केली जाते आहे। असा मोठा गौप्यस्फोट आमदार रोहित पवारांनी पुराव्यानिशी केलाय आणि याचा तुमच्या मतदानाच्या हक्कावर काय परिणाम होणार हे संपूर्ण प्रकरण नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागांवर मोठा विजय मिळवून दिला होता। पण आता येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी सामदाम दंडभेद अशा सर्व मार्गांचा वापर केला जातोय का, असा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित झालाय। पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे लाखो मतदारांची नावे यादीतून गायब केली गेली किंवा संशयास्पद ठरवण्यात आली, तसाच काहीसा प्रकार आता महाराष्ट्राच्या गावागावात सुरू असल्याचा खळबळजनक दावा केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच काही पुरावे आणि स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत हा सर्व प्रकार समोर आणलाय। रोहित पवारांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात एका बाजूला SIRची मोहीम सुरू असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने एक विशेष सॉफ्टवेअर किंवा ॲप तयार केले। या ॲपच्या माध्यमातून गावागावात जाऊन प्रत्येक मतदाराचं वर्गीकरण केलं जाते। यात मतदारांचे प्रामुख्याने 3 भाग केले जात आहेत। पहिला म्हणजे आपला म्हणजेच पक्षाचे समर्थक मतदार, दुसरे म्हणजे संदिग्ध जे तटस्थ आहेत किंवा ज्यांचे मत नक्की नाहीये, आणि तिसरे विरोधी म्हणजे जे पूर्णपणे विरोधी विचारांचे आहेत। रोहित पवारांच्या मते विरोधी विचारांच्या मतदारांची नावे मतदार यादीतून काढणे किंवा त्यांना कोणत्याही मार्गाने मतदान करण्यापासून रोखणे हा यामागील मुख्य उद्देश असू शकतो, जो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। महाराष्ट्राच्या असेंब्ली निवडणुकांना किंवा पुढील निवडणुकांना अद्याप वेळ शिल्लक असतानाच एवढ्या घाईघाईने ही मतदारांची वर्गवारी का केली जाते असा प्रश्न आता विचारला जातोय। जेव्हा सत्ताधाऱ्यांना स्पष्ट दिसतं की जनता त्यांना निवडून देणार नाही, तेव्हा सिस्टीममध्येच बदल करून किंवा मतदारांची नावे बाद करून सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न तर नाहीये ना, असा घाणाघाती आरोप देखील केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावं आणि हा गोंधळ दूर करावा अशी अधिकृत मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येते आहे। मित्रांनो, लोकशाहीत अशा प्रकारे आपला आणि परका म्हणून मतदारांची विभागणी करणं हे कितपत योग्य आहे? जर आपल्याला खरोखरच लोकशाही जगवायची असेल तर अशा प्रकारांवर प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे। या संपूर्ण विषयावर आणि महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबद्दल माहिती मिळेल। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।